क्वेश्चन काय दिला आपल्याला, द compound interest on a certain sum at a rate of 12% per annum after 2 years is 1,42,464. Find the simple interest on that sum at the rate of 15% per annum for 7 years. 2 वर्ष टाइम दिले आपल्याला किती, 2 years. टाइम किती दिलेला आहे, 2 years. ओके. रेट 12%. आणि कंपाऊंड इंटरेस्ट किती आहे, 1,42,464. फाइंड द सिंपल इंटरेस्ट ऑन दॅट रेट ॲट दॅट रेट ऑफ 50% पर ॲनम फॉर 7 years. म्हणजे जी सम येईल प्रिन्सिपल त्याच्यावरती आपल्याला सिंपल इंटरेस्ट काढायची 7 वर्षासाठी, रेट असेल 15%. मग पहिल्यांदा आपण याच्यामधून हे काढून घेऊ, प्रिन्सिपल काढून घेऊ. मग आपला फॉर्म्युला काय, अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल इंटू 1 प्लस आर डिवायडेड बाय 100 n. अमाऊंट म्हणजे काय, कंपाऊंड इंटरेस्ट प्लस प्रिन्सिपल इज इक्वल टू प्रिन्सिपल इंटू 1 प्लस रेट किती दिला आहे, 12 डिवायडेड बाय 100/2. कंपाऊंड इंटरेस्ट किती आहे, 1,42,464 प्लस प्रिन्सिपल इज इक्वल टू प्रिन्सिपल आणि इंटू काय होईल, 112 भागिले 100 इंटू 112 भागिले 100. ओके, 112 भागिले 100, 112 भागिले 100. तर याचे किती होईल, 23/20 नाही 28/28 प्रिन्सिपल 28/25 गुणिले 28/25. 25चा वर्ग 625, 25चा वर्ग त्याला 625 येईल. म्हणजे 1,42,464 गुणिले 625 प्लस 625p बरोबर 28चा वर्ग किती येतो, 28 गुणिले 28 28 गुणिले 28 784p. ओके, तर ह्या दोघांचा डिफरन्स घेतला 784p, 784 मायनस 625, 159p. म्हणजे हे किती आलं, 159p. आणि इकडे काय व्हॅल्यू तीच राहिली, 1,42,464 गुणिले 625. मग p इज इक्वल टू 1,42,464 गुणिले 625 भागिले 159, 5,60,000. म्हणजे प्रिन्सिपल किती आलं, 5,60,000. प्रिन्सिपल 5,60,000 एवढं लिहून घ्या. मग आता ह्या प्रिन्सिपलवरती आपल्याला हे काढायचं, इंटरेस्ट, सिंपल इंटरेस्ट किती जमा होते ते.
ओके. आता हे प्रिन्सिपल जे आलेलं आहे, आता प्रिन्सिपल किती आलं आपलं 5,60,000. प्रिन्सिपल किती आलं 5,60,000. ओके. तर आता आपण काय करायचे, सिंपल इंटरेस्टनं काढायचं. सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल इंटू रेट इंटू टाइम डिवायडेड बाय 100. प्रिन्सिपल किती आहे 5,60,000. 60,000. रेट किती आहे 15%. टाइम किती 7 वर्ष भागिले 100. 0 2 0 कॅन्सल गेले. 0 0 15 90 शून्य 9 9 15 15 75 75 9 84 84 गुणिले 7. 1 2 3 7 28 8 48 2 27 56 56 2 58 58,000. 5,88,000. 5,88,000 एवढे सिंपल इंटरेस्ट येईल. 5,88,000 सिंपल इंटरेस्ट एवढं जमा होईल. 5,88,000. Yeah. नेक्स्ट काय दिले आपल्याला क्वेश्चन, फाइंड द डिफरन्स बिटवीन कंपाउंड इंटरेस्ट अँड सिंपल इंटरेस्ट ऑन अ सम ऑफ 48,000 at the rate of 15% per annum for 3 years. कंपाउंड इंटरेस्ट आणि सिंपल इंटरेस्ट मधला डिफरन्स काढायचा आपल्याला. कितीसाठी प्रिन्सिपल 48,000 दिलेलं आहे. प्रिन्सिपल 48,000. ओके. रेट किती दिलेला आहे 15% दिलेला आहे आणि टाइम दिलेला आहे 3 वर्षासाठी. टाइम दिलेला आहे 3 वर्षासाठी. तर पहिले सिंपल इंटरेस्ट काढून घेऊ. सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल इंटू रेट इंटू टाइम डिवायडेड बाय 100. प्रिन्सिपल किती आहे 48,000. 48,000. रेट किती आहे 15. टाइम किती 3 डिवायडेड बाय 100. तर
0, 15 शून्य, हातच्या आले 2, 15 चौक 60 आणि 2 62 गुणिले 3 0 0 3 2 6 3 6 18. सिंपल इंटरेस्ट किती आलं? 18,600. 18,600. तर आता आपल्याला काय काढायचं? कंपाऊंड इंटरेस्ट. मग अमाऊंट काढून घेऊ. अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल इंटू 1 प्लस आर डिवायडेड बाय 100 रेज टू n. प्रिन्सिपल किती आहे आपलं? 48,000 इंटू किती? 1 प्लस म्हणजे 115. 115 भागिले 100 रेज टू 3. तर 48,000 गुणिले हे किती होईल? 5 न जर भाग घालवला 20 5 100, 23/20 गुणिले 23/20 गुणिले 23/20. 1 2 3 1 2 3 8 व 3 8 48 म्हणजे 6 इंटू 23चा क्यूब. 6 इंटू 73,002. टोटल किती झालं? 73,002. हे काय झाले? अमाऊंट. मग कंपाऊंड इंटरेस्ट किती होईल? त्याच्यामधून अमाऊंट मायनस प्रिन्सिपल 73,002 मायनस 0 एक्स्ट्रा झाला मायनस 18,600. सॉरी, प्रिन्सिपल किती? 48,000. 48,000. ओके, 73,000 मायनस 48,000 25,000. 25,002. हे काय झालं? कंपाऊंड इंटरेस्ट. आपल्याला काय विचारले? डिफरन्स बिटवीन द कंपाऊंड इंटरेस्ट अँड सिम्पल इंटरेस्ट. मग कंपाऊंड इंटरेस्ट मायनस सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल टू 25,000 टू मायनस 18,600. 6,402. 6,402.
क्वेश्चन काय दिलेलं आहे, a man deposit rupees 40,000 in a bank at 10% per annum, compounded annually for 2 years. He wanted to keep the amount deposited at the end of 2 years, but there was a new law in place that for any amount in the account that date onwards, any annual interest greater than 2,500 will be taxed. Also, the rate of interest was reduced to 8% per annum. What amount should he remove from his account to ensure that he just avoid paying the tax? Assume that his account had zero balance before the deposit of 40,000. म्हणजे त्यानं काय केलेलं आहे, 40,000 गुंतवलेले आहेत आणि म्हणजे आपण प्रिन्सिपल किती झालं 40,000, 40,000 रेट किती 10%. ओके, कंपाऊंडेड एन्युअली फॉर 2 years. टाइम दिलेला आहे 2 years. He wanted to keep the amount deposited at the end of 2 years. म्हणजे त्याला काय वाटत होतं, he wanted to keep the amount deposited at the end of 2 years, but there was a new law in place that any amount in the account that date onwards, he wanted to keep the amount deposited at the end of 2 years. आता त्याला 2 वर्ष ठेवायचे, 2 वर्षाच्या पुढे ठेवायचे होते, परंतु त्याला काय कळलं की 2 वर्षाच्या नंतरनं जी अमाऊंट असेल आणि त्याच्यावरचं जर ऑनवर्ड एनी ॲन्युअल इंटरेस्ट ग्रेटर दॅन 2,500पेक्षा जर जास्त ग्रेटर इंटरेस्ट वार्षिक मिळत असेल तर तो काय होईल, टॅक्स होईल. ऑल्सो द रेट ऑफ इंटरेस्ट वॉज रिड्यूस टू 8% पर ॲनम आणि इंटरेस्ट रेट देखील 8% कमी झालेला आहे. आता ते काय म्हणतात, किती अमाऊंट त्यानं काढली पाहिजे जेणेकरून टू इन्शुअर दॅट ही जस्ट अवॉइड पेईंग द टॅक्सेस, की बँकमध्ये जी जमा झालेली आहे त्याच्यातली किती अमाऊंट त्यानं काढली पाहिजे जेणेकरून त्याला टॅक्स लागणार नाही. अजून दॅट आधी काय होतं त्याचं झिरो बॅलन्स आणि त्यानं किती डिपॉझिट केलेलं आहे 40,000. आता आपण काय काढू पहिल्यांदा की 2 वर्षामध्ये कंपाऊंड इंटरेस्ट किती येते, अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल इंटू 1 + r डिवायडेड बाय 100 रेज टू n. प्रिन्सिपल किती आहे 40,000, 40,000 1 प्लस रेट किती दिलेला आहे 10 डिवायडेड बाय 100 रेज टू n. म्हणजे हे किती होईल 40, टाईम किती आहे 2 वर्षाचा, 40,000 इंटू 11/10 गुणिले 11/10, 0 0 0 0. म्हणजे हे किती आलं 400 गुणिले 11 गुणिले 11, 400 गुणिले 11 गुणिले 11, 48,400. म्हणजे 48,400 एवढी काय झाली अमाऊंट झाली. आता ते काय म्हणतात की याच्यावरनं आपल्याला काही अमाऊंट काढावी लागेल. आता आपण एक कॅल्क्युलेट करू पहिल्यांदा की पहिल्या वर्षासाठी त्याला व्याज किती भेटते, हे 48,400 वरती व्याज किती भेटते. आता रेट किती आहे 8%, रेट 8%, टाईम 1 वर्षाचा. डायरेक्ट सिम्पल इंटरेस्टनं काढलं तरी चालेल, 1 वर्षासाठी सिम्पल इंटरेस्ट कंपाऊंड इंटरेस्ट सेम असतं. म्हणजे 48,400 गुणिले रेट किती आहे 8% झालेलं, आता टाईम 1 वर्ष भागिले 100, म्हणजे 484 गुणिले 8, 484 गुणिले 8, 484 गुणिले 8, 3,872. बघा 3,872 होते. म्हणजे आपल्याला काय होते टॅक्स लागतोय, तर आपल्याला टॅक्स अवॉइड करण्यासाठी आपल्याला त्याच्यातून किती अमाऊंट काढावी लागेल. आता 3,872 होते म्हणल्यावरती आपण पहिल्यांदा काय करू, त्याच्यातून 18,050 काढून घेऊ. हा ऑप्शन आपण सिलेक्ट करू कारण तो जरा प्रोपोर्शनल वाटतोय. मग प्रिन्सिपल किती होईल याचं 48,400 वजा 18,050,
11 ते 12 घेतो, थोडं गणित राहिलं. 48,400 वजा 18,050, हे किती झालं प्रिन्सिपल? 30,350. आता जर मी याला जर गुणिले 8 याचं जर सिंपल इंटरेस्ट केलं 8/100 तर किती होते हे? गुणिले 8 बरोबर आहे. हे किती ते 2,428. म्हणजे कमीत कमी अमाऊंट किती काढावं लागेल? तर ऑप्शन क्रमांक डी हेच उत्तर आपलं आहे. 18,050 काढावं लागेल. जस्ट अवॉइड म्हणजे काय दिलेलं आहे? Kishan borrowed a certain sum from a bank. Bank charges a simple interest of 10% per annum. Kishan later realized that he no longer needs the entire money, so he lent 60% of the borrowed sum to Vikas at the rate of 20% per annum, compounded annually. At the end of 3 years, Vikas paid him a sum of rupees 55,200. How much amount will Kishan pay to the bank if he repays the entire loan at the end of 4 years? Okay. Rate किती दिला आहे आपल्याला? 10%. Kishan later realized that he no longer needs the entire money, so he lent 60% of borrowed sum to Vikas at the rate of 20% per annum, compounded annually. At the end of 3 years, Vikas paid him at the सम किती दिलेले म्हणजे विकासनं अमाऊंट किती अमाऊंट किती केलेले आहे? 15,55,200. 15,55,200 बरोबर. ॲट द एंड ऑफ 3 years. टाइम किती दिलेला आहे? 3 years. How much amount will Kishan pay to the bank if he repays the entire loan at the end of 4 years? मी त्याने 4 वर्षाच्या त्याला केलेलं आहे. आता हे कसं आहे? कंपाऊंड इंटरेस्ट आहे. कंपाऊंड इंटरेस्टनं त्यानं 60% अमाऊंट विकासला दिली आणि विकासनं टोटल किती दिलेले आहे? 15,55,200 दिलेले आहे. रेट किती होता? 20%. रेट 20% होता. रेट 20% होता. तर आता कसं होईल याचं? अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल इंटू 1 + r डिवायडेड बाय 100 रेज टू t किंवा n. अमाऊंट इज इक्वल टू काय असतं? किती आहे दिलेलं आहे डायरेक्ट आपल्याला? 15,55,200 बरोबर प्रिन्सिपल किती आहे काढायचे आपल्याला इंटू रेट किती होईल? 20% म्हणजे 12/10
12/10 म्हणजे 6/5. 6/5 किती वर्षासाठी आहे? टाइम 3 वर्षासाठी इंटू 6/5 इंटू 6/5. तर प्रिन्सिपल इज इक्वल टू काय येईल? 15,55,200 गुणिले 5 इंटू 5 इंटू 5 डिवायडेड बाय at the end of 3 years, बरोबर, डिवायडेड बाय 6 इंटू 6 इंटू 6, बरोबर. तर याचे किती ते? आता याचं कॅल्क्युलेशन किती येते? 15,55,200 भागिले 6 भागिले 6 भागिले 6 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 5, 9 लाख. प्रिन्सिपल किती आलं आपलं? 9 लाख. प्रिन्सिपल आलं 9 लाख. प्रिन्सिपल आलं 9 लाख. ओके, म्हणजे 9 लाख ही काय झाली? 60%. तर आपल्याला टोटल ह्यानं घेतलेले किती ते काढू आपण. म्हणजे 60 साठी किती आहे? 9 लाख. तर 100 साठी किती? x इज इक्वल टू 9 लाख इंटू 100 डिवायडेड बाय 60. 15,90. आणि त्याच्यावरती किती शून्य? 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. म्हणजे
याने जी घेतलेली अमाऊंट होती बँकेकडनं ती किती झाली, 15 लाख झाली. अमाऊंट किती झाली, 15 लाख झाली. ओके. ओके, चला आता आपण याच्यावरून हे किती येते ते काढू. आता ही किशनला किशनला किती 4 वर्षानंतर अमाऊंट रिपे करायची ती काढू. मग पहिल्यांदा आपल्याला सिंपल इंटरेस्ट काढावं लागेल. प्रिन्सिपल किती आलं, 15 लाख आलं. टाइम किती आहे, 4 वर्षासाठी. रेट किती आहे, 10%. रेट 10% आणि सिंपल इंटरेस्ट न काढायचं आहे. तर पहिल्यांदा सिंपल इंटरेस्ट काढून घेऊ. मग त्याच्यानंतर ते सिंपल इंटरेस्ट आपल्या प्रिन्सिपलमध्ये ॲड केलं की त्याच्यावरून आपल्याला काय भेटेल, अमाऊंट भेटेल. सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल इंटू रेट इंटू टाइम डिवायडेड बाय 100. सिंपल इंटरेस्ट किती आहे, सॉरी सिंपल इंटरेस्ट काढायचं. प्रिन्सिपल किती आहे, 15 लाख. रेट किती आहे, 10%. टाइम किती, 4 वर्षासाठी, भागिले 100. ओके. तर हे किती झालं, 10×40 म्हणजे 15,000 गुणिले 40. 0 1 2 3 4 15×4 = 60. सिंपल इंटरेस्ट किती झालं मग, 15 लाखावरती 4 वर्षासाठी 40%. 1 2 गेले, रेट 10. 15,000 गुणिले 40, 1 2 3 4. 15,000 गुणिले 40, 6 लाख. म्हणजे सिंपल इंटरेस्ट किती आलं, 6 लाख. मग आपल्याला विचारले काय, अमाऊंट. अमाऊंट किती येईल, 15 आणि 6 21 लाख. अमाऊंट इज इक्वल टू सिंपल इंटरेस्ट प्लस प्रिन्सिपल इज इक्वल टू, सिंपल इंटरेस्ट किती, 6 लाख, प्लस प्रिन्सिपल किती, 15,000, 15 लाख. 15 6 21 लाख. म्हणजे अमाऊंट किती आली, 21
लाख. Three friends, Anil, Bipin, and Chandu, invested some money at the rate of interest 10% per annum, 12.5% per annum, and 20% per annum, simple interest respectively. If the total interest accrued at the end of 2 years was 4,200 and the amount invested by Anil was 150% of the amount invested by Bipin, and the amount invested by Chandu is 25% more than the amount invested by Bipin. Find the difference between the amount invested by Anil and Chandu. म्हणजे 3 मित्रात अनिल, बिपिन and Chandu invested some money at a rate of interest 10% per annum. अनिलने किती? अनिलचा 10%, बिपिनचा 12.5% and चंदूचा किती? 20%. Okay, simple interest. If the total interest accrued at the end of 2 years was म्हणजे total interest दिले, simple interest किती जमा होते? 4,200 दिलेले आहे. And the amount invested by Anil was 150% of the amount invested by Bipin, and the amount invested by Chandu is 20% more than the amount invested by Bipin. Find the difference between the amount invested by Anil and Chandu. आपण असं अजून करू, कॉमन कोण दिलेलं आहे? बिपिन. कॉमन कोण दिलेलं आहे? बिपिन. मग पर्यंत अजून करू, बिपिननं किती? 100 रुपये इन्व्हेस्टमेंट केली. अजून amount invested by Bipin
is equal to 100. Assume the amount invested by Bipin is equal to 100. तर अनिलचे किती होते? देन अनिलची किती होते? 150. अनिलची 150 होईल. त्याच्यानंतर चंदूची किती होते? चंदू 125 होईल. बरोबर. मग आता ह्या तिघांची टोटल अमाऊंट किती होती बघा. प्रत्येकात ते काय म्हणतात की इफ द टोटल इंटरेस्ट accrued at the end of 2 years was 4200. तर आपण पहिल्यांदा बिपिनचं किती इंटरेस्ट होईल? बिपिनचा रेट किती आहे? 12%. म्हणजे किती? 112.5 होईल. म्हणजे 112 12.5 12.5 112.5 112.5 गुणिले 2 अजून 10 ह्याचे आले बेजून 4 आणि 5 बेहक्के बे 225 आले. म्हणजे बिपिनचे किती आले? 225. याचे किती होईल? 10% म्हणले होते. आणि किती? 150. म्हणजे 15 15 15 30 म्हणजे 180 होईल. 12.5 असं नाही. 12.5 12.5 25 होईल ना. म्हणजे याच्यामध्ये 125 होईल. त्याच्यात होईल टोटल 125 होईल. याची किती होईल मग? 15 15 30 180 होईल. आणि चंदूची किती होईल? 20%. 20%. तर 100 साठी 125 100 साठी 125 तर 120 साठी किती? 125 गुणिले 120 भागिले 100 2 10 20 12 25 25 150 150 150. ओके. म्हणजे किती होते? 50 रुपये ॲड होते. तर याची किती होईल? चंदूची 200 होईल. तर ह्या तिघांची बेरीज किती? ते 5 8 2 10 0 4 1 2 3 4 5 505. जर 505 साठी 4200 असतील 505 साठी 4200 असतील तर आपल्याला काय करायचं? 505 साठी जर 4200 असतील तर डिफरन्स अमाऊंट इन्व्हेस्टेड बाय अनिल आणि चंदू ह्याच्याबद्दल डिफरन्स किती आहे? 25 आहे. तर 25 साठी किती? x इज इक्वल टू 4200 गुणिले 25 भागिले 505. None of this. Riya borrowed 8,000 from bank at 12% per annum compound interest. At the end of every year, she pays 3,000 as a part of repayment of loan and interest. How much she still owns to bank after paying 3 such installment? म्हणजे 3 installment पे केल्यानंतर तिला किती हे केले जाते? म्हणजे तिने किती केले? 8 वर्ष. म्हणजे पहिल्या वर्षीचं किती येईल इंटरेस्ट? सिंपल इंटरेस्ट न काढले ते त्याला कंपाऊंड रेट जरी असले तरी आपण पहिले सिंपल इंटरेस्ट किती होईल याचं? पहिल्या वर्षीचं 8000 गुणिले 12 2 24 25
छेद 2 गुणिले 1 गुणिले 100 बेचोक 8 40 गुणिले 25 0 25 चौक 100 म्हणजे सिंपल इंटरेस्ट किती झालं 100. मग अमाऊंट किती झाली टोटल 8100. 8100. आता त्यांनी काय दिलेलं आहे ती काय करते 3000 रिटर्न करते. 3000 रिटर्न केलं तर हे किती होते 5100. अमाऊंट इज इक्वल टू 5100 झाले. आता हे प्रिन्सिपल झालं नवीन. मग आता ह्या प्रिन्सिपलवरती एका वर्षासाठी किती होते ते काढू. एका वर्षाचं सिंपल इंटरेस्ट कंपाऊंड इंटरेस्ट सारखंच असतं. मग सेकंड इयरसाठी किती होईल याचं 5100. रेट किती आहे 25/2 गुणिले 1 इंटू 100 0 0 25 25 5 40 2 25 5 सव्वाशे 127. ओके. सेकंड इयरसाठी किती झाले इंटरेस्ट किती जमा झाला 1227. अमाऊंट किती होईल 5100 प्लस 1275. बरोबर. म्हणजे किती झाले हे 5 7 3 6. मग प्रिन्सिपल किती येईल 6375 मायनस 3000 तर 3375. प्रिन्सिपल किती आलं 3375. तर 3375ला किती येते तिसऱ्या वर्षी किती 3च वर्षाचं आहे ना तिसऱ्या इन्स्टॉलमेंटला तिला किती पेड करायचं. तर इंटरेस्ट किती होते 3375 गुणिले 25/2 गुणिले 1 इंटू 100 तर 25 चौक 100 म्हणजे 3375 भागिले 8. 3375 भागिले 421 पॉईंट 875 875. मग आपलं काय होईल टोटल हे अमाऊंट किती होईल 3375 प्लस 421.875. तर 0.875 5 आणि 1 6 7 आणि 2 9 3 आणि 4 7 3796. हाऊ मच स्टील शी ओज टू बँक आफ्टर पेइंग द. आत्ता याच्यातले 3000 जर वजा केलं ओके चला बघूया आपण.